भाजी शिजली का घेऊया। नमस्कार, मी निवेदिता करलकर माझ्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते। तर आज मी तुम्हाला भोगीची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे। म्हणजे कसं संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते आणि भोगीला म्हणजे कसं नवीन पीक येतं शेतात, त्याच्यामुळे ही भोगीची भाजी केली जाते। तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते, म्हणून ही भोगीची भाजी मिक्स भाज्यांची बनवली जाते। तर ती कशी करायची आणि त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते दाखवते। तर आपल्याला पहिला ती मसाला करून घ्यायचा आहे। तर इथे मी 2 मीडियम कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि 4 चमचे तीळ घेतले आहेत आणि अर्धी वाटी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे किसून आणि थोडंसं आलं घेतलं आहे आणि 7-8 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि भाज्यांमध्ये मी मिक्स भाजी घेतलेली आहे। तर हे अर्धी वाटी गाजर आहे चिरून घेतलेलं आणि हे हरभरे आहे, जे हरभरे बाजारात मिळतात त्याच्यातले हे आपण सोलून घेतलेले आहे आणि ही घेवडा आहे आणि हे पावटे आहेत। हे शेंगदाणे मी भिजत घातलेले पाववाटी ते आहेत, मटार अर्धी वाटी आहे आणि ही बोरं आहेत आणि 4 वांगी घेतली छोटी, ती मी कापून पाण्यात भिजत ठेवले आहेत काळी पडू नये म्हणून आणि एक बटाटा आहे, तो पण मी कापून पाण्यात भिजत ठेवला आहे काळा पडू नये म्हणून। आणि फोडणीसाठी राई, जिरं, मिक्स मसाला 1 चमचा आहे आणि काश्मीरी मिरची पावडर 2 चमचे घेतले आहे आणि 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे। तर आता आपल्याला पहिल्या आधी मसाला भाजून घ्यायचा आहे। ही कांदा वगैरे सगळं भाजून घेते आणि तुम्हाला दाखवते कसं भाजायचं ते। गॅसवर पॅन ठेवला आहे, त्याच्यात आता मी कांदा भाजून घेते। कांदा जरा लालसर भाजून घेऊया, थोडंसं तेल टाकते। कांदा आपला जरा लालसर झालेला आहे, आता आपण तीळ टाकून घेऊया आणि हे सुक्कं खोबरं पण टाकूया। आणि लालसर भाजून घेऊया। झालं आपलं हे वाटण भाजून झालंय, तर मी हे काढून घेते ताटात, गॅस बंद करते। आणि हे आलं लसूण हे आपण वाटणामध्ये टाकूया आणि बारीक वाटून घेऊया। थंड होऊ दे आधी, थंड झाल्यावर वाटून घेऊया। आपलं वाटण तयार आहे, मिक्सरला लावलेलं। हे बघा असं झालंय, असं बारीक झालंय मस्त। आता आपण भाजी करायला घेऊया। तर मी आता गॅसवर भांडे ठेवले आहे, त्याच्यावर आता मी तेल टाकते। या भाजीला जरा थोडं जास्त तेल लागतं नेहमीपेक्षा। तर मी आता 3 पळी तेल घेते। तर तेल तापलं की आपण फोडणी करूया। तेल तापलं आहे, तर आता मी मोहरी टाकते आणि थोडंसं जिरं, तडतडलं आता मी हे वाटण टाकते त्यात।
वाटण चांगलं परतून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. तर आता थोडासा हिंग टाकते मी आणि हळद थोडीशी टाकते, पाव चमचा. आणि मसाले आपले टाकून घेऊया आता. हा मिक्स मसाला आहे 1 चमचा. हा काश्मीरी मिरची पावडर आहे ही, त्याने भाजीला छान कलर येतो. आणि थोडासा आपण गरम मसाला घालूया. आपला मसाला छान परतून झालाय. आता आपण सर्व भाज्या घालूया यामध्ये. मटार घालते, गाजर, हरभरा, घेवडा आहे, शेंगदाणे आहे भिजवलेले, आणि हा पावटा आहे. त्याचं सगळं घालून घेतलं मी. आणि थोडी बोरं पण घेते. आणि थोडंसं परतून घेते मसाल्यामध्ये. आणि ही वांगी पण टाकूया. बटाटा पण टाकूया. चवीपुरतं मीठ टाकूया. थोडं परतून घेते 2 मिनिटं. च्या भांड्याला जे वाटण लागलेलं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं. तेच पाणी आता मी भाजीत घालते. थोडं अजून घालते पाणी. आता बारीक गॅस करते आणि झाकण ठेवून आपण 10 मिनिटं शिजवून घेऊया. तर आता बघूया भाजी शिजली का. 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. भाजीला मस्त कलर आलाय आणि भाजी दाणे आतले चांगले शिजलेले आहेत. आता 15 ते 20 मिनिटं लागतात. आता वरती आपण कोथिंबीर टाकूया. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. तर मी गॅस बंद करते. काढून घेते भांड्यामध्ये.
तर भोगीची भाजी आपली रेडी झाली आहे। तर ही तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता, चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर पण छान लागते। तर ही भोगीची भाजी संक्रांतीच्या आदल्या दिवशी केली जाते आणि याच्याबरोबर बाजरीची भाकरी जी तीळ लावलेली असते त्याच्याबरोबर ही खूपच छान लागते। तर तुम्ही बाजरीची भाकरीबरोबर पण खाऊ शकता ही भाजी। तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली? माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत।